हे काय मुंबईत नाही आम्हाला ठेवलं काय एवढं न्यायचं मग आपण सांगितलं नाही एवढं खाणार कोण मग आप्पा खाणार येणार तो दादा पण हा, दादा पण खाणार घेऊन जावा याची काय तेरी करतात तेरी ना म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काय वड्या पण बनवतील पानांच्या हा वापवायच्या मधून चांगल्या मस्त व्हायच्या ह्याच्या पण वडिया होतात हा पानांच्या पाणी पीठ लावायचं वड्या बनवायच्या मंडळी माचालला आलेलो आणि आपले भाताडे दादा दोन्ही त्यांनी मी येणार म्हणून खास कोंबडा गावठी कोंबड्याची सोय केलेली आहे आणि जाता आता गावठी कोंबडा खाऊन जाणार आहे आमच्याला वाढायला कोण नाही असू दे आणि आज ना रविवार असल्यामुळे ना कस्टमर पण भरपूर आहेत म्हणजे कसं माहीत आहे इथे सॅटर्डे संडेच धंदा असतो म्हणजे टुरिझम येतात तर त्यांना जेवण खानावळ सगळं ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करतात ते काका आखी तिकडे बिचे आम्ही स्वतः हातावून घेतोय आता घेत आहे गावठी कोंबडा झालं सगळं बऱ्याच दिवसांनी खाणार आहे सो अशा घरामध्ये आणि हे दे एक काय तरी बनवले हां तरी आणि इकडे सुकं मटण दोन्ही पण गावठी कोंबड्याचं आहे बनवायला खास मुंबईवरून हो. पाय पण टाकलेले आहेत वा 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 पाय खाणार दादाच्या पप्पांनी केलेले नाही मी पाय भाजून खातो पाय भाजून मस्त लागतात ह्याचा नुसता पाणी तरी पियालं ना सूप तरी मस्त पायाचा ना हां हा नाही अशी तरी हो टेस्ट करतो काका पण तिकडं गेले सकाळी 2 झोप कोंबडं घेऊन आलं आणि कोंबडं एक तो कोंबडा सुटला या गावठी कोंबडा गावरान कोंबड्यांची चव म्हणजे अप्रतिम खरंच मस्त आलं मुंबईत किरवी न्यायचे आहेत तर किरवी नेताना जुगाड बघा काली काली खेपार आहेत एक एक आणि मरू नये म्हणून बांधायची बघा पद्धत कशी आहे ती ते अनुभवी माणसालाच माहिती आहे एकावर एक मरणार नाही बाबा नाही ना घे काढ आहे हे असं एसटीत सोडायचं हा एसटीत सोडूया त्यांना काय हो सोडवलं काय उद्या वार काय सोमवार तू काय तुझ्या ह्याच्यात बोट टाक सटकली ती केळी सटकली चला मंडळी वाजलेत आता दुपारचे 4 येतोय दुपारचे 4 आणि आता मी परतीच्या प्रवासाला जातोय पाय निघत नाहीत ह्या घराला आता मिस करणार आहे वाजिनू चला हो जेवता आव तेव्हा तुम्ही बसा चला जा शेव करतो हा बाबा हो हा चला गाडी आली ना हो आलात की काका खानावळ करतात मस्त जेवण करतात गर्दी होते का काकांना वेळ नाही भेटला मला म्हणतात आमच्याकडनं काय सोय नसेल झाली तर काका दिवसभराच बिझी होते का त्यांनी पण जेवणाला हेल्प केलं भाव आहे माझा सख्खे भाव आहे तर खूप म्हणजे आत्ता काय धंदा हा 4 महिनेच असतो जास्त नसतो 3 महिने पण शनिवार रविवारच असतो नाही तर काय धंदा नसतो पण गावच्या माणसांना रोजगार उदरनिर्वाह पाहिजे तर तुम्ही नक्कीच इथं आलात की जेवणासाठी तुमचं नाव सांगा लुकाचे विठ्ठल भातडे दिनेश भातडे लुकाचे विठ्ठल भाटाडे दिनेश भाताडे यांचं नाव विचारा आणि जेवण तुम्हाला पाहिजे असेल किती माणसं असतील तर जेवण 100-50 हां मग अशी इथं जेवणाला तुम्ही गेले इथं माणसं बरीच जण जेवण करत होती ना ये बारक्या होय खानावळ मस्त जेवण भजी बिजी मस्त होती नाही हो त्याच्या आम्ही कसं फक्त तिथे उभं राहायचं फक्त आपलं काम बस एवढं बाकी या सगळं हो होय ना
चला आता सगळे जण सोडायला आलेत भाऊ. त्याच्याशिवाय काय दुसरं चला काय नको. पुन्हा भेटूया. पण गाडी नाही दिली त्यांनी आपल्याला. कोंबड आज कोंबडा खाल्लेला 1 नंबर टेस्टी यांच्या घरातला होता. हा एक कोंबड्या जिवंत पण झाला. या कोंबडा ऊन बघा किती आहे. काला झाला. ऊन आहे त्याच्यामुळं राहावा ना जरा. बघायला भेटत. फोटो फोटो काढ. अण्णा आज तू आलास नाही मला नाराज केला मी तुला ब्लॉक करतो. सर बाय. हा इथे खानावळ भेटते. हा होय 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 चला निघूया. इथे माणसं भरपूर होती आज. काकू कुठे आहेत? चला चला काय का चुकला असं माफ करा आम्हाला. चला क्षमा करा. चला हा या चला हो यांचा जरा फोटो काढ. होय आले आले फोटो आले. हे काय नाही टुकला जरा. हे काय सगळे आले खाण्यावर. यांच्याची भाकरी यांच्याचं जेवण एक अप्रतिम. भाकरी वाजता यायला पाहिजे होतं. हो मी इथे होतो. चला आली यावर्षी तिकडे होती ना म्हणून भेटले नाही. आता काय संध्याकाळचे मक संध्याकाळचे मक्के आता. हाय मग आता संध्याकाळची सोय. चलो निघूया. सगळ्यांना भेटलोय तर जाऊया. हा चला आता मी घेतो गाडी. बस ना बस चालवतोस ना. मला रिस्क घ्यायची नाही. चल भाऊ चल चल. उलटी होता. यांची बसण्यावर भांडण. अरे उलट कुठं आहे. बरं झालं मी पाहुणा आहे तो मला पुढं टाकलं. ये इथं. हा चला चला भेटू. काय झालं सर काय तुमचं? उलटी होते उलटी. कोणाला उलटी होते? चल रे काय नाही दिलं. बॅगेतनं किरवी आलूची पानं सगळं घेऊन जातो. चला चला थांबा थांबा. चला साहेब हो भाऊ कधी चला. भेटा होय कधीतरी या गणपतीला. यांना माचाला तुझी आठवण काढू. कपडे वगैरे घेतले ना. हा, जमा करून अबे, ठेव. त्याच्यावर हा, बाय 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 चला बाय. चलो बाय बाय. आता इथून खाली 15-20 मिनिटात उतरू. बाय बाय. हो पटेल चल बाय बाय बाय. जाता आता जरा थांबलोय. जेव्हा येत होतो ना मी सकाळी परवाच्या दिवशी तर इथे इतका धुका होता खालचं काय दिसत नव्हतं. म्हणून मी आता मुद्दामून थांबलेलो आहे इथे. आणि इथला नजारा कारण तिथे आय लव्ह माचाळ लिहिलेला तो सगळा गेलेला. आत्ता बघा पूर्ण दिसतंय. ते त्या साईडला रिवर्स धबधबा आहे. असा फिरून जायला लागतो. त्या साईडला रिवर्स धबधबा तिकडे गेलेलो आणि आपण एकदम त्या 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 साईडला चौकला गेलेलो. हा इकडे लांजा तिकडे साखरपा अशी गाव आहेत. आणि ही दरी काय व्ह्यू आहे. सुंदर व्ह्यू आहे. सुंदर नजाराच नजारा. हा जाता आता अशी दरी पण अनुभवायला भेटते. आता आम्ही दुसऱ्या रोडनी जात आहोत. कोचरी रोड त्या साईडला होता. आता कुठल्या रोडनी? भोजवाडी कावडेवाडी केलवली केलवली. आणि कुठल्या फाट्याला उतरणार खाली? केलवली फाटा. केलवली फाटा. केलवली फाट्याने येत असाल तर असे रस्ते आहेत. म्हणजे लांजा मार्गी येत असाल तर. बरोबर. आणि साखरपा मार्गी येत असाल तर कोचरी फाट्याने चांगले रस्ते आहेत. तर दादांच्या गावी आलोय. गाव नाव काय तुमच्या गावाचं? केलवली हे आमचं मंदिर धावबा. केळवली श्रीदेव धावबा काय केळवली गाव आहे. तो त्या गावातून आता खाली उतरतोय. आता थांबलोय पालूमध्ये. पालू गावात खाली आलोय. इकडं बघा रानभाज्या काही संपत नाहीत. नुसत्या घेऊन जायचं टाकला रस्त्यावरच्या. ही रानभाजी रस्त्याला जायचं रानभाज्या. मुंबईत हे विकत घ्यायला लागतं.
चला चला. आम्ही ट्रॅव्हल्सने जातोय आणि ट्रॅव्हल्सची बुक केलेली आहे स्लीपर. झोपून जाणार आहोत. 3 दिवस मजा केली. 2 दिवस लय मजा केली. आणि ट्रॅव्हल्स इथनं लवकर निघतात म्हणजे साधारण 5 वाजता निघतात. आता आम्ही पालू फाट्याला आहोत. भांबेड वगैरे त्या साईडने येतात. भांबेड लहानचा वाटूळ त्या साईडला आणि इकडे साखरपा वगैरे. गाडी आली आपली. सकाळी 2 वाजता पोचू आपण. 2-3 वाजता. चला बसलोय गाडीत आता. सुटले गाडी. आता गाडी भरत जातील. पनवेलला किती वाजता पोचेल? पनवेलला किती वाजता बनवलं? हां 2:30. पुन्हा एकदा परतीच्या प्रवासात आपल्याला कोल्हापूरचा हायवे लागलेला आहे. पुढं आता दाभोळे येईल, साखरपा येईल, देवरुख, संगमेश्वर मार्गे आपल्याला मुंबईत जायचं. पुढे मुद्दाहून बसलो आहे. मागे आहे सीट आपली. पण जरा दिवसा उजेडी जरा मजा येते. हां जरा नजारा दाभोळे जाय. बघा. कोण बोलतोय? दाभोळे बाजारपेठ पुन्हा एकदा जाताना भेटलेला आहे. आता आपण कोल्हापूर रोडला आहोत. कोल्हापूर हायवे. तर पुढं जाऊन साखरपा येईल. तिथून लेफ्ट मारायचा म्हणजे आपण देवरुख रोडला जाऊ. असे वेगवेगळे रोड हातातले रस्ते आपण बघत जायचे. चला आता साखरपाला आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. सरळ कोल्हापूर इकडून साखरपा लेफ्ट. सीटवर बसलो आहे आणि देवरुखचा फेमस वडापाव खातोय आता. गाडी आता सावर्ड्यात थांबली आहे. जेवायला थांबलो आहे. चिकन खाऊन कंटाळला होऊन आम्ही दाल खिचडी मागवले. साधं जेवण. जेवायचं आणि जायचं. तर मंडळी घरी आलो. खरं तर 2 दिवस मी माचाळला होतो. खूप छान वाटलं. थँक्स टू जगदीश दादा, त्याचा भाऊ, काका, पूर्ण भाताडे परिवार. खूप छान वाटलं. 2 दिवस तिथे फिरलो. आपली माणसं भेटली आणि प्रेम करणारी एवढी होती ना आणि खूप स्पेशल असं ट्रीट करत होते. मी त्यांना सांगत होतो की मला एवढं स्पेशल असं पाहुण्यासारखंही करू नका. पण खूप म्हणजे बसता उठता काय पाहिजे, काय देऊ, मग भूक लागले का, हे ते. ही आपल्या कोकणातल्या माणसाची एक माणुसकी असते आणि ही आपली खूप जुनी जाणती माणसं आहेत. आणि ही आहेत ना, ही मला असं वाटतं ही शेवटची पिढी आहे ही माणुसकीची. ह्या पुढे सुद्धा माणुसकी असेल पण तेवढी असेल. पण ती जीवाला निस्वार्थ ही माणुसकी असते ना, ही लगेच कळून येते. सो अशी ही माणुसकी आणि असे हे आपले मित्र भेटतात. दरवर्षी दादा म्हणतो माचाळला आहे पण वेळ नाही मिळत. पण ह्या वर्षी म्हटलं जाऊया. नाटक बघायला सुद्धा आपलं येतात. प्रेम करतात. गावागावातले सुद्धा व्हिडिओ बघतात आणि ह्या गावातले सुद्धा मुंबईला राहणारे सुद्धा आपले व्हिडिओ बघतात. प्रेमाने आवडीने व्हिडिओ बघतात. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. बरंच काही फिरलो. खूप काही फिरायचं अजून बाकी आहे. पण खूप छान गाव आहे. गावातला निसर्ग असाच टिकून राहिला पाहिजे. आणि खरं तर माझ्याकडनं मी एक छोटा आहे क्रिएटर. माझ्याकडनं एक छोटीशी हे असेल की कोणी जागा विकू नका तिथली किंवा तिकडच्या जागेचा बाजार करू नका. पर्यटक तिकडे फिरायला येत असेल तर तुम्ही तिकडे पिऊ नका. कारण तिथल्या गावकऱ्यांना खूप त्रास होतो या गोष्टीचा. बरेच गोष्टी आहेत. निसर्गाचा सुद्धा आपण काही ऱ्हास होऊ नये त्याची पण काळजी घेतली पाहिजे. आपण फक्त मी सांगतोय तू घेण्याचं हा प्रत्येकाच्या अंतर्मनात असतो. तुम्ही काय घेता आपल्याकडनं आणि काय करता. सो सगळ्यांनी नक्कीच मनावर घ्या. छान वाटलं भेटून. छान वाटलं राहून. छान वाटलं. आता ही व्हिडिओ इथंच थांबवतोय. कशी वाटली अजून कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.